वाचाल तर वाचाल या म्हणीप्रमाणे वाचन संस्कृती जोपासण्यासाठी आणि त्याला अधिक चालना मिळवण्यासाठी श्री नारायणदास रामदास प्राथमिक विद्या मंदिर इंदापूरमध्ये दिनांक 14 एप्रिल 2025 रोजी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामुदायिक वाचन उपक्रम साजरा करण्यात आला. पुस्तक आणि चांगली माणसं लगेचच कळत नाहीत, त्यांना वाचावं लागतं. वाचन माणसाला बसल्या जागी जगभर पळवते, मानवी भावभावना आपल्याला कळवळते आणि या पळवण्या व कळवण्याच्या प्रवासातच कळत नकळत आपल्याला घडवते. आपल्या जीवनाचा प्रवास समृद्ध होण्यासाठी योग्य अशी पुस्तके आणि योग्य अशी माणसं आपल्या सोबत असणे गरजेचे असते. या महामानवाच्या प्रेरणेतूनच हा सामुदायिक वाचन उपक्रम पार पाडण्यात आला. यामध्ये पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि आपला बहुमूल्य असा वेळ पालकांनी यासाठी दिला. आपले घरगुती सण समारंभ कौटुंबिक सहली यासाठी सकाळी लवकर उठून आपण आवर्जून वेळ देतो. तसाच वेळ सर्व माता पालक आणि वडील पालक यांनी या उपक्रमासाठी दिला. काही तास आपल्या हातातील मोबाईल दूर ठेवून तो वेळ वाचनासाठी दिला. यामध्ये 2 तास पालकांनी आपल्या आवडीची पुस्तकं घेऊन वाचन केले. शरीरासाठी दिवसातून 2 वेळा जेवण आवश्यक असते, तसेच मेंदूसाठी दररोज 2 तास वाचन आवश्यक असते. म्हणूनच म्हणतात वाचन हे मनाचे अन्न आहे. वाचन म्हणजे डोळ्यांच्या मदतीने विचार करणं. TV मोबाईलमुळे मनशांतीचा भंग होतो, तर वाचनामुळे भंग झालेली मनस्थिती शांत होते. विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्त विना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. असे सांगणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले यांना गुरु मानले ते विश्वरत्न भारतरत्न घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. आणि शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो हे दूध पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. गुरु शिष्यांच्या या जयंतीनिमित्त हा उपक्रम पालक आणि विद्यार्थ्यांच्या सहभागाने यशस्वीरित्या पार पडला. 2 तास वाचन केल्यानंतर पालकांनी या कार्यक्रमाचे भरभरून कौतुक केले व आपले मनोगतही व्यक्त केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यामागे शाळेच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक वर्ग, शिक्षकेतर सर्व कर्मचारी, विद्यार्थी वर्ग, पालक वर्ग, त्याचबरोबर तालुका वाचनालयाच्या दंडवते मॅडम यांचे सहकार्य लाभले. याबद्दल धन्यवाद.